पास जास्त वेळ घेत नाही. शाळेसाठी जागा आणि महिलांसाठी कार्यक्रम बोले 20,000 रुपयासाठी किती 5 एकर कोणाला दिले? पाच वर्ष संपली बऱ्याचशा जागा शासनाने अक्वायर केल्या कोरेगाव लँड सिलिंगच्या ह्याच्यात गेल्या. गोडली परिसर दॅट लँड वॉज अक्वायर्ड ओनली फॉर एक्स आर्मी मॅन देण्याकरता किंवा भूमी ज्यांच्याकडं जागा नाही भूमी अशा लोकांकडं ती अक्वायर. ही जरा फाईल तुम्ही मागून घ्या पाहिजे तर मागवल्यानंतर आपण परत मला सांगा मी येऊन भेटतो आपल्याला. त्या ठिकाणी जे देण्यात आले मुळात ज्यांच्याकडं ज्यांचं हॉटेल आहे किंवा ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांच्या जमिनी आहेत अशाच लोकांनी तलाट्यांना आणि सर्कलला त्यावेळेस मॅनेज केलं आणि ते जागा मिळवल्या. म्हणजे ज्या पर्पजसाठी जर त्या घेतलेल्या नसतात तर आमचे माझे आपलं गोडली जो परिसर आहे म्हणजे 4 भिंतीच्या मागचा सर्वे नंबर माहीत नाही. गोडली तलाठीला आपण बोलून घेतलं ते तुम्हाला आपल्याला सांगतील. तर जर नसेल then that land should come back to us. सध्या त्या जमिनीवर काय आहे? त्या दिल्यात सर सिलिंग लँड होती ती आपण भूमिकेला वाटली. पण महाराज साहेबांचं जे म्हणणं आहे की जे पात्र नव्हते अशाही लोकांना दिली गेलेली. नाही मग असं जर झालं असेल तर कमर्शियल लँड शुड गिव्ह द लँड टू अस ना इफ इट्स नॉट यूज फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज. आणि त्यात भरपूर लोक आहेत ज्यांचे ऑलरेडी ज्यांच्याकडे गाडी आहे सगळे ज्या पर्पजसाठी घेण्यात आली होती त्या तो पर्पज सर्वच झाला नाही. थोडी फाईल ते मागून घ्या. त्यासाठी ते शिंदे आमच्याकडे असतात एक्स आर्मी मॅन आहे ते बघू नंतर शिंदे माझी फाईल appointed by the DGC, Director General of Civil Aviation, which sits in Delhi. Now, according to the basic laws, any flying object which has a wind speed of 80 knots and a fuel capacity of 5 gallons is permitted. Now, basically, paragliding is free flying without engine and without wind speed of 80 knots. It's about 25 kilometers per hour. 80 knots is 150 kilometers per hour. So, because of that, it does not sit under the DGC norms, and then there is no other regulatory body all over India to provide us license for the same. And last meeting with the SP sir also, he is always demanding us an license from an authentic government recognized institute, where there is not an authentic government recognized institute all over India. So there the problem comes is from where should we get the license? Earlier we were provided license from the central government, from the Home Department, Maharashtra state. Now on that license basis, even in Gujarat we are permitted to fly. In Himachal paragliding is going on. Other states are encouraging paragliding, whereas in India, in BHP, British Paragliding and Hang Gliding Association, that's out of India. Now if we get something from there, Are you having that? we've got the PI license, we've got the Aero Club of India license. Yes sir, we've got. I'll show you the copies. So त्याची वेळ झाली. मागच्या वेळी हा आमचं प्रपोजल सर्व याच्या डिस्कशनमध्ये होते. नेमकं त्याच वेळी तर पुण्याला ॲक्सिडेंट झाले एक माणूस डेथ झाली. मग ते इश्यू सुरू झाले ते लायसन्स. नाही आता आपल्याला सांगू का इव्हन तुम्ही आता रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये जाताना तिथं ते तिकीट रायटिंग किंवा एंटरिंग ॲट ओन रिस्क. We are taking indemnity bonds. We've got insurance covers also for the same. These are the insurance papers, sir. नाही पण कसं आहे CSIरांचं काय म्हणलं मेडिकल कॉलेज हे ते बाकीच्या सुखसोयीच्या हिशोबाने इंटरलिंकिंग मेडिकल सिटी सारखं होऊन जायचं. म्हणजे तिथं सगळंच आहे ना तुम्हाला. बाकीचे जे तुम्हाला हॉस्पिटल नाही तर काय तिथं जे काय हे नसेल परत तिकडे पडलं ते असे चर्चा. एक हेल्थ पोस्ट मंजूर झाली आपल्याला असं तर ते मॅटर्निटी आहे CS साहेबांचं रेसिडेन्स ते बाजूलाच आहे. काय होतं आम्ही प्रत्येक वेळेस बरेच वेळा मागणी केली की लोकांच्या पर्पजसाठी आणि त्या जागा जर आम्ही नाही वापरल्या त्या नगरपालिकेत तर तिथं आता अतिक्रमण वाढायला लागले. पाठीमागं सुद्धा असं झालं होतं की आम्हाला ॲडव्हान्स पोझिशन देतो म्हणून आपल्याकडनं कळलं पण अद्याप त्याची ॲडव्हान्स पोझिशन न मिळाल्यामुळे ते बरेच काम आहेत त्यातली ते काय आपल्याकडनं पण जाते पण नगर भूमी आपण आहे ना
तिथून रिपोर्ट येत नाहीत. म्हणजे आता गोडवणीतला एक विषय असा होता की आम्ही 2 वेळा त्याचे पैसे पैसे भरले. भरलेत आम्ही. हे 25 नवीन लाख रुपये आपल्याकडे भरले नवीन साहेब. वर्षानुसार रेकनॉटचा दर बदलणे वाढीव भरले. आणि त्याचे चार्जेस घेऊन आहे अशी आमची विनंती आहे. गव्हर्नमेंट चार्जेस आहे ते भरावेच लागतात. कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे साहेब, त्याचा आम्ही जे आहे जे नियम आहे त्याच्यानुसार प्लांटेशनसाठी आम्हाला संख्या कामगारांची ते आम्ही प्रत्येक हॉल किंवा हे मेंटेन करू शकत नाही. म्हणजे स्थानिक तिथले बचत गट वगैरे यांना आम्ही देखभालीसाठी पैसे घेऊन नाही कुठले, पण देखभाल करावी, त्यातली व्यवस्था त्यांनी पाहावी. ह्याच्यासाठी आमचं प्रपोजल असं होतं की त्यांच्याकडे देखभाली दिलं तर त्याचं मेंटेन व्यवस्थित होईल आणि कुठलाही रुपया भाडं न घेता लोकांना सार्वजनिक कामासाठी उपयोगाला देणार प्रत्येकाला हे होतं. असं आम्हाला देता येईल सर. एमपी आम्हाला असं त्यामध्ये फंडिंग एकदा तुमच्याकडे दिले तर हा. मेंटेन म्हणजे तसं तेच विचारत होतो. कोणाला हो शिवसेना कोणाला द्यायला सांगितलं? रेफ्युजी रेफ्युजी असा विषय नाही. नगरपालिकेचं नाव सुद्धा लागलं पार्किंग रिझर्वेशन आहे. खाली पार्किंग आणि वर रेफ्युजीला काही पर्याय देणार का? प्रॉपर्टी कार्ड नगरपालिकेच्या नावाने असेल तर मग अडचण काय?